जैन धर्मातील आंबील सणाला जैन मंदिरामध्ये गॅस उपलब्ध करून देण्यासंदर्भात लोढांनी पत्र लिहिलंय। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मंगल प्रभात लोढा यांनी हे पत्र दिलंय। मलबार हिल परिसरातील 16 जैन मंदिरात प्रत्येकी 5 सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे। लोढांच्या या पत्रानंतर ठाकरेंची शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाली आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा हे एकाच समुदायाचे मंत्री आहेत असा आरोप यावेळेस करण्यात आलाय। गिरगावातील मराठी माणसांना घरगुती गॅस सिलेंडर हा गॅस एजन्सीमधून मिळत नसल्याचा दावाही आम्ही गिरगावकर संघटनांनी केलाय। तर गॅस एजन्सी बाहेर येऊन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात निषेध नोंदवलाय। एखादा मंदबुद्धी असेल ना त्याला पण कळेल की एक कारनामे यांचे काय चाललेले आहेत। फक्त 5 दिवसापूर्वी एक पत्र व्हायरल झालं ताडदेव येथील एखाद्या सोसायटीचं, म्हणून कळलं की ह्या आपल्या इकडचे आमदार आहेत त्यांचे असे थेरे सुरू आहेत। हे जर का आमदार फक्त जैनांसाठीच काम करणार असतील तर त्यांनी एकदा सरळ सरळ ओपन करावं, होय मी जैनांचा प्रतिनिधी आहे म्हणून। गॅस एजन्सीमधनं जर लोढांच्या एका विशिष्ट समुदायाला जर ते सिलेंडर जात असतील अशी आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही तिथे आमच्या मनसे स्टँडने खळखट्याक नक्कीच करणार। नॉर्मल तर कळलं, त्यांचा माणूस सांगतोय, त्यांचा पदाधिकारी सांगतोय मला 1.5 वाजता फोन करून का हा लोढा किंवा यांचे पदाधिकारी ना आमच्या छगन भुजबळ साहेबांना प्रेशर देतात आहेत। हे काय धंदे चालू झाले आहेत। दरम्यान या पत्रासंदर्भात मंगल प्रभात लोढांनी स्पष्टीकरण दिलंय। कुणालाही धार्मिक कामासाठी गॅसची आवश्यकता असल्यास नक्की प्रयत्न करेन।